रोहन काही करू शकत नाही, जरी त्याला हवं होतं तरी. ते दोघे बाहेर येतात आणि तिथून निघून जातात. ईश्वरी तिथेच बसून रडू लागती. आता पुढे पायल तिच्याजवळ येते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. ईश्वरी म्हणते, पायल, तो तुझा भाऊ आहे ना, त्याला सांग की माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन जा. पायल म्हणते, ईश्वरी शांत हो, तुला लवकरच तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता थोडा वेळ आराम कर. ईश्वरी काही बोलणार इतक्यात पायल म्हणते, ईश्वरी, मी रुद्राई भावांना खूप चांगलं ओळखते. ते कधीच कोणाचं वाईट करू शकत नाहीत. त्यांची चूक फक्त एवढीच आहे की त्यांनी तुला किडनॅप केलं होतं. तुझं लग्न मोडावं असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं आणि त्यांनी हे का केलं हे मला माहीत नाही. पण माझा भाऊ चुकीचा नाही. मला वाटतं आता तुला झोपायला हवं. गुड नाईट. पायल इतकं बोलून तिथून निघून जाते आणि मागे काही प्रश्न अनुत्तरितच राहतात. ईश्वरी उठून आपल्या बेडवर बसते. दुसरीकडे रुद्राई आणि रोहन दोघेही शांत होते. रुद्राई रोहनला ड्रॉप करतो. रुद्राई जाण्याआधीच रोहन त्याला विचारतो, रुद्र, तू ठीक आहेस ना? रुद्राई म्हणतो, हो, तू रिलॅक्स होऊन जा आणि जाऊन आराम कर. थकला असशील. इतकं बोलून रुद्राई तिथून निघून जातो. त्याच्या जाण्यानंतर रोहनही आपल्या घराकडे निघतो आणि रुद्राई आपल्या घराजवळ असलेल्या शिव मंदिरात येतो. तो कार बाजूला पार्क करून मंदिरात जातो. त्याचे डोळे लाल झाले होते. कदाचित तो रडला होता. रुद्राई तिथेच एका खांबाला टेकून बसतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याची नजर शिवलिंगावर खिळलेली होती. जणू तो प्रश्न विचारत होता, का त्याच्यासोबत हे सगळं घडलं? आजही त्याला ती काळी रात्र आठवत होती, जेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. काश त्या दिवशी रुद्राई काही करू शकला असता, तर आज कदाचित आयुष्याच्या या वळणावर तो उभा नसता. पुढच्या सकाळी 5 वाजता जेव्हा रुद्राईची डोळे उघडली, तेव्हा त्याने पाहिलं की तो अजूनही मंदिरातच आहे. रुद्राई उठतो आणि लगेच घराकडे निघतो. घरी पोहोचताच रुद्राई वर्कआउट करायला जातो. रुद्राईला माहीत होतं की अजून लक्ष्मीजी झोपलेले आहेत. त्याला नको होतं की आईला कळावं की तो पूर्ण रात्र घरी नव्हता. सकाळी 7 वाजता लक्ष्मीजी तयार होऊन पूजा करायला जात होत्या. रुद्राई अजूनही आपल्या पर्सनल जिममध्ये घाम गाळत होता. तर दुसरीकडे ईश्वरीही उठली होती. ईश्वरी तयार होऊन येते आणि काही न बोलता नाश्ता करायला लागते. पायल हे सगळं पाहत होती. जेव्हा तिला राहवलं नाही तेव्हा ती विचारते, ईश्वरी, तू ठीक आहेस ना? ईश्वरी हो, थोडा वेळ थांबून म्हणते, पायल, मला वाटतं आता तुलाही निघून जायला हवं. म्हणजे तुला हॉस्पिटलमध्ये जॉईन व्हायला हवं. तू माझ्या लग्नासाठी सुट्टी घेतली होतीस आणि आता तुझ्या सुट्ट्याही संपल्या आहेत. त्यामुळे माझ्यासाठी तुला अजून सुट्टी घेण्याची गरज नाही. पायल म्हणते, तुला काय झालं ईश्वरी? मी तुला असं कसं सोडून जाऊ शकते, जेव्हा यावेळी तुला माझी गरज आहे? आणि माझ्या जॉबबद्दल बोलायचं झालं तर मी सरांशी आधीच बोलले आहे. ईश्वरी म्हणते, पायल, मी पूर्णपणे ठीक आहे आणि मला तुझ्या इथे थांबण्याने काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला असं वाटतं नाही की माझ्यामुळे आता कुणासोबत काही चुकीचं घडावं आणि आज मी जॉब शोधण्यासाठी जात आहे. कदाचित कुठेतरी नोकरी मिळेल. तू माझी वाट पाहू नकोस. पायल काही बोलणार इतक्यातच ईश्वरी उठून निघून जाते. पायलला ईश्वरीची अवस्था समजत होती. या क्षणी पायल काही करू शकत होती तर ते म्हणजे सगळं ठीक होण्याची वाट पाहणं. तर दुसरीकडे राठोड भवनमध्ये रुद्राई तयार झाला होता आणि लक्ष्मीजी त्याच्यासाठी नाश्ता वाढत होत्या. तेवढ्यात विशालजीही येतात. थोड्याच वेळात रुद्राई आणि विशालजी ऑफिससाठी निघून जातात. तर त्याच शहरात कुठेतरी बसलेला एक माणूस जो ईश्वरीवर लक्ष ठेवून होता, तो समोर बसलेल्या माणसाला म्हणतो, फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे, मग तिचं सगळं काही माझ्या हातात असेल आणि तिला तर मी रस्त्यावर आणीन. तिची अशी अवस्था करीन की ती इतरांशी तर सोडाच, स्वतःकडेही नजर उचलून पाहू शकणार नाही. इतकं खाली आणीन तिला की बिचारीला समजणारही नाही की तिच्यासोबत काय झालं. समोर बसलेला माणूस, विसरू नकोस, ती या शहरातील सगळ्यात चांगल्या वकिलाची मुलगी आहे आणि इतक्या सहज शांत बसणाऱ्यांपैकी नाही. जर तिने सगळं काही सांगितलं तर आपण अडचणीत येऊ शकतो. तो माणूस, रिलॅक्स, ती हवं तरी कोणालाही काही सांगू शकणार नाही. तुम्ही सगळं माझ्यावर सोडून द्या. पायल देखील तयार होऊन आपल्या हॉस्पिटलकडे निघते. हॉस्पिटलमध्ये पोहोचून ती रोहनच्या केबिनमध्ये येते आणि त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसते. रोहन तिला पाहून आनंदी होतो. तो म्हणतो, तू इथे कधी आलीस? पायल म्हणते, आत्ताच आली. रोहन म्हणतो, आणि सांग, ईश्वरी कशी आहे? तिच्याशी तुझं बोलणं झालं का? पायल थोडी खिन्न होऊन म्हणते, ती ठीक आहे. तिनेच मला हॉस्पिटलला पाठवलं आहे आणि स्वतः नोकरी शोधायला गेली आहे. आणि रुद्राई भाऊ, तो कसा आहे?
रोहन म्हणतो, तोही ठीकच असेल, कारण कालपासून माझी त्याच्याशी काहीच बोलणं झालेलं नाही. पण मला वाटतं की काल जे झालं ते व्हायला नको होतं. कळत नाही का, पण रुद्राईचं वागणं ईश्वरीबाबत वेगळंच वाटतं मला. पायल म्हणते, वेगळं म्हणजे? रोहन, कळत नाही का, पण असं वाटतंय जणू रुद्राईला ईश्वरीची खूप काळजी आहे. कळत नाही का, पण काहीतरी आहे. ईश्वरीसाठी रुद्राईचं वागणं वेगळं आहे. पायल म्हणते, कळत नाही भाऊ, मला तर तसं वाटत नाही. मग पायल आणि रोहन थोडा वेळ बोलतात आणि त्यानंतर पायल आपल्या सरांना भेटायला निघून जाते. तिकडे ईश्वरी आतापर्यंत 2 कंपन्यांमध्ये जाऊन आली होती, पण अजूनही तिला काही खास प्रतिसाद मिळाला नव्हता. खरं तर ईश्वरीने लॉ केलं होतं, पण तिला वकील बनण्यात काहीच रस नव्हता. तिने तर आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून लॉ केलं होतं, पण तिला काय माहीत होतं की असं सगळं घडेल. आणि दुसरीकडे होता रुद्राय, जो ऑफिसमध्ये असूनही मनाने तिथे नव्हता. रुद्राय अजूनही कालच्या गोष्टीचाच विचार करत होता. त्याला काहीच बरं वाटत नव्हतं. तो आपला फोन काढतो आणि विशालजींना कॉल करतो. विशालजी म्हणतात, हो रुद्राय, काय झालं? रुद्राय म्हणतो, काका, मी बाहेर जात आहे, थोड्या वेळात परत येतो, तुम्ही इथलं बघून घ्या. विशालजी म्हणतात, ठीक आहे, जा. विशालजींना सगळं माहीत होतं, पण यावेळी त्यांनी शांत राहणंच योग्य समजलं. कुणीतरी त्यांना प्रत्येक बातमी देत होतं. रुद्राईचं बदललेलं वागणं पाहून विशालजींनी त्याच्यावर नजर ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळे त्यांना सगळं माहीत होतं. रुद्राय आपल्या कारची चावी उचलतो आणि केबिनमधून बाहेर येतो. कारमध्ये बसून निघून जातो. थोड्याच वेळात रुद्राय शहराबाहेर असलेल्या एका मंदिरात येतो. त्याला अजूनही गोंधळल्यासारखं वाटत होतं. काही वेळ मंदिरात बसल्यानंतर तो बाहेर आपल्या कारजवळ येतो. मग आपल्या खिशातून सिगारेट काढून ओढायला लागतो. तसं पाहिलं तर रुद्राय खूप चांगला माणूस आहे, पण जेव्हा कधी त्याला खूप गोंधळ वाटतो तेव्हा तो सिगारेट ओढतो आणि कधीही सवय लागली त्यालाच कळलं नाही. रुद्राय बराच वेळ तिथेच बसून राहतो आणि इतक्यात तो पूर्ण 2 सिगारेट ओढून संपवतो. आता त्याला आधीपेक्षा बरं वाटत होतं. तो उठतो आणि परत आपल्या ऑफिसमध्ये येतो. संध्याकाळ झाली होती आणि ईश्वरीही परत आपल्या घरी आली होती. पायलला यायला अजून वेळ होता, म्हणून ईश्वरी स्वतःसाठी कॉफी बनवायला जाते. ईश्वरी कालच्या गोष्टीचा विचार करत चिंताग्रस्त झाली होती. तिला समजत नव्हतं की तिचं आयुष्य तिच्याकडून नक्की काय अपेक्षा करतंय. तिच्या डोक्यात दुखायला लागलं होतं. कॉफी पिऊन ती आपल्या रूममध्ये येते आणि आडवी होते, तर दुसरीकडे रुद्राय स्वतःला व्यस्त ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. पण तरीही कुठेतरी ईश्वरीची आठवण त्याला येतच होती. ईश्वरीचा विचार त्याच्या मनातून काही केला जात नव्हता. हळूहळू रात्र होते. रुद्राय अजूनही आपल्या केबिनमध्येच बसलेला असतो. तेवढ्यात विशालजी येतात आणि त्याला म्हणतात, घरी नाही जायचं का रुद्र? विशालजींचा आवाज ऐकून रुद्राय वेळ पाहतो. 10 वाजायला आले होते आणि तो अजूनही समोर ठेवलेल्या फाईल्समध्ये गुंतलेला होता. रुद्राय सगळ्या फाईल्स उचलून ठेवतो आणि पार्किंगकडे निघतो. कारजवळ येऊन तो ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि विशालजी त्याच्या शेजारी येऊन बसतात. खूप रात्र झाली होती आणि थंडीमुळे रस्त्यावर धुके पसरलं होतं. त्यामुळे रुद्रायने कारची गती कमी ठेवली होती. रुद्राय शांतपणे गाडी चालवत होता. तेव्हा विशालजी म्हणतात, रुद्र, तुला माहीत आहे का, जेव्हा दादा म्हणजेच त्यांचा मोठा भाऊ आपल्याला सगळ्यांना सोडून गेले तेव्हा मला खूप दुःख झालं होतं. इतकं दुःख कदाचित मला बाबांच्या जाण्यावेळीही झालं नव्हतं, कारण मला माहीत होतं की दादा मला सांभाळतील. दादांनी मला नेहमी भाऊ म्हणून नाही तर मुलासारखं मानलं आणि जेव्हापासून तू आलास तेव्हापासून तू माझ्या मुलाची जागा घेतलीस. मला कधीच माझ्या मुलाची कमतरता जाणवली नाही. कधी असं वाटलंच नाही की तू माझा भाच्या आहेस. रुद्राय, मला माहीत आहे काका, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. विशालजी म्हणतात, तरीही तू माझ्यापासून इतकं सगळं लपवलंस का? रुद्राय काहीच बोलत नाही. तेव्हा विशालजी म्हणतात, तू स्मोकिंग कधीपासून सुरू केलं? रुद्राय म्हणतो, ते काका, जेव्हा गोंधळ व्हायचा तेव्हा कधी कधी करायचो आणि कधी सवय लागली ते कळलंच नाही. विशालजी म्हणतात, अजून काही लपवत आहेस का? रुद्राय म्हणतो, नाही, बाकी ड्रिंकबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे. विशालजी म्हणतात, विचारू शकतो का, विजय देशमुख यांच्या मृत्यूनंतर तू कुठे आणि का गुंतला आहेस? रुद्राय काही वेळ शांत राहतो. मग म्हणतो, कळत नाही काका, पण मला ईश्वरीसाठी वाईट वाटतं. माझ्या दृष्टीने मी काही चुकीचं केलं नाही, पण आईला वाटतं की मी चूक केली आहे. विशालजी त्याच्या डोळ्यात पाहतात, जणू त्या डोळ्यातून त्याचं मन वाचण्याचा प्रयत्न करत असतात.
विशालजी म्हणतात, म्हणजे वहिनींनी तुला सांगितलं की तू चूक केलीस म्हणून तुला त्या मुलीसाठी वाईट वाटतंय? रुद्राई म्हणतो, कळत नाही, पण तिच्या डोळ्यातले अश्रू माझ्याने पाहवत नाहीत. मला खूप वाईट वाटतं. रुद्राई आपलं बोलणं सांगून शांत होतो, पण विशालजी विचारात पडतात. जरी ते रुद्राईचे काका असले तरी दोघांमधील नातं खूप घट्ट होतं. रुद्राई आपली प्रत्येक समस्या काकांशी शेअर करू शकत होता आणि जितकं विशालजी रुद्राईला ओळखत होते त्यावरून त्यांना एवढं नक्की माहीत होतं की रुद्राईच्या आयुष्यात फार थोडे लोक आहेत ज्यांच्याबद्दल तो इतका विचार करतो. विशालजींना कळत नव्हतं की त्यांनी यावर काय प्रतिक्रिया द्यावी. तोपर्यंत ते दोघे राठोड भवनमध्ये पोहोचतात. थोड्याच वेळात दोघे कपडे बदलून येतात आणि जेवायला बसतात. तेवढ्यात विशालजी लक्ष्मीजींना म्हणतात, वहिनी, मला वाटतं आता रुद्राईचं लग्न करून टाकावं. अचानक विशालजींनी रुद्राईच्या लग्नाचा विषय काढल्यामुळे लक्ष्मीजी विचारतात, काय झालं भाऊजी, असं अचानक लग्न? सगळं ठीक आहे ना? विशालजी म्हणतात, हो वहिनी, सगळं ठीक आहे आणि तसंही मला वाटतं की आता योग्य वेळ आली आहे. रुद्राईने कंपनीही सांभाळायला सुरुवात केली आहे. लक्ष्मीजींचं लक्ष रुद्राईकडे जातं, जो कुठेतरी विचारात हरवलेला असतो. ताटातलं जेवण तसंच पडून होतं. तेव्हा लक्ष्मीजी त्याला विचारतात, रुद्र, तुला एखादी मुलगी आवडते का बाळा? रुद्राई आपल्या विचारातच गुंग होता. त्याने लक्ष्मीजींचं बोलणं नीट ऐकलंच नव्हतं. फक्त काहीतरी विचारलं आहे इतकंच त्याला समजलं. आपल्या विचारातच तो म्हणतो, मला वाटतं ती मुलगी सध्या खूप त्रस्त आहे आई. त्याचं उत्तर ऐकून विशालजी आणि लक्ष्मीजी दोघेही त्याच्याकडे पाहू लागतात. लक्ष्मीजी त्याला असं हरवलेलं पाहून त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारतात, कोण त्रस्त आहे रुद्र? रुद्राई घाबरून, त्रस्त नाही तर आई, कोणीच त्रस्त नाही. रुद्राई मग जेवायला लागतो आणि थोड्याच वेळात जेवण आटोपून आपल्या रूममध्ये निघून जातो. आता हॉलमध्ये विशालजी आणि लक्ष्मीजी उरले होते. लक्ष्मीजी म्हणतात, भाऊजी, हा रुद्र आता कुणाबद्दल बोलत होता? विशालजी म्हणतात, कदाचित ईश्वरीबद्दल, कारण जेव्हापासून तो तिला भेटला आहे बदललेला वाटतो मला. कदाचित तो तिला पसंत करू लागला आहे. लक्ष्मीजी आश्चर्याने विचारतात, पसंत करतो? हे खरं आहे का भाऊजी? विशालजी म्हणतात, खरं आहे की नाही माहीत नाही वहिनी, पण जितकं मी रुद्रला ओळखतो त्यावरून मला तरी असंच वाटतं. मग थोडा वेळ थांबून, वहिनी, जर दोघांची गोष्ट पुढे गेली तर आपण काय करू? लक्ष्मीजी म्हणतात, माहीत नाही भाऊजी, पण मी सगळं काही भोलेनाथावर सोपवलं आहे. ते जसं आणि जिथं ठेवतील तसं होईल. तुम्हीही जास्त विचार करू नका. जे होणार आहे ते होणारच आहे. ते आपण बदलू शकत नाही ना. जे होईल ते योग्यच होईल. इतकं बोलून लक्ष्मीजी आपल्या रूममध्ये निघून जातात आणि विशालजीही आपल्या रूममध्ये जातात. पुढच्या सकाळी 10 वाजता रुद्राई आपल्या ऑफिसमध्ये आला होता आणि आज ईश्वरीच्या घरी तिचे काका, काकू आणि आत्या आले होते. कारण आज विजयजींसाठी पूजा होती. ईश्वरीने पूजेची सगळी तयारी आधीच करून ठेवली होती. बाकी सगळेजण जणू फक्त औपचारिकता पूर्ण करायला आले होते. त्यांचं असं वागणं ईश्वरीला खूप टोचत होतं. अजून काहीच दिवस झाले होते तिच्या बाबांना जाऊन आणि ते सगळे इतक्या लवकर बदलतील असं ईश्वरीने कधीच विचार केला नव्हता. सुमारे 11 वाजल्यानंतर पूजा सुरू होते आणि पूजा झाल्यावर ईश्वरी बाकीची कामं करू लागते. आनंदजी आणि सुमित्राजी ईश्वरीजवळ येतात. ईश्वरी आपल्या कामात व्यस्त असते. तेव्हा आनंदजी म्हणतात, ईश्वरी. ईश्वरी म्हणते, हो काका, काही हवं होतं का तुम्हाला? आनंदजी, नाही, मी फक्त हे विचारायला आलो होतो की आज किती खर्च झाला आहे, कारण तो सगळ्यांना द्यायचा आहे म्हणून विचारलं. ईश्वरी काहीही भाव न दाखवता म्हणते, तुम्हाला याबद्दल विचार करण्याची गरज नाही काका, मी आहे ना हे सगळं सांभाळायला. आनंदजी म्हणतात, ईश्वरी, मी आणि सुमित्रा विचार करत होतो की तू आमच्यासोबत राहायला आलीस तर बरं होईल. ईश्वरी म्हणते, मी इथेच ठीक आहे काका, तुम्ही आणि काकूंनी इतका विचार करण्याची गरज नाही आणि तसंही आत्यांना माझं तोंड बघायलाही आवडत नाही. ईश्वरीचं बोलणं ऐकून आनंदजी उदास होतात. ते हवं असूनही आपल्या बाचीसाठी काही करू शकत नव्हते आणि सुमित्राजी, त्यांनी तर एकदा ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही आणि ईश्वरीनेही काही प्रयत्न केला नाही, कारण लहानपणापासून ती पाहत आली होती की सुमित्राजींनी कधीच तिच्याशी नीटपणे बोललेलं नव्हतं. संध्याकाळ होताच सुमित्राजी, आनंदजी आणि सुनीताजी निघून जातात. आज सकाळपासूनच पायल ईश्वरीला भेटली नव्हती म्हणून ती संध्याकाळी तिला भेटायला येते. पायल ईश्वरीसोबत बसून बोलत असते. ईश्वरी पायलला बसायला सांगते आणि स्वतः किचनमध्ये कॉफी बनवायला जाते. तेवढ्यात पायलच्या फोनवर रुद्राईचा कॉल येतो.
पायल म्हणते, हो भाऊ, कसे आहात तुम्ही? रुद्राई म्हणतो, मी ठीक आहे, तू सांग कुठे आहेस? पायल रुद्राईला सांगते की ती ईश्वरीला भेटायला आली आहे. तेव्हा रुद्राई ईश्वरीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. मग पायल त्याला सांगते की तो तिला घ्यायला यावा. रुद्राई ठीक आहे म्हणत कॉल कट करतो. रुद्राई वेळ पाहतो. 6:30 वाजले होते. रुद्राईला आता थांबवत नव्हतं. तो लवकरात लवकर ईश्वरीला भेटायला इच्छित होता. का हे त्यालाच माहीत नव्हतं. रुद्राई पटकन आपलं सगळं काम पूर्ण करण्यात गुंततो. तर दुसरीकडे तेवढ्यात ईश्वरी कॉफी बनवून आणते. मग ईश्वरी आणि पायल बोलायला लागतात. बोलता बोलता पायल तिला सांगते की रुद्राई तिला घ्यायला येणार आहे. रुद्राईचं नाव ऐकताच ईश्वरीला काही जुन्या गोष्टी आठवतात. पायल ईश्वरीच्या चेहऱ्यावर येणारे जाणारे भाव पाहत होती. तिला विचारायचं होतं पण काही बोलू शकली नाही. आपलं काम करून रुद्राई विशालजींना कॉल करून सांगतो की तो जात आहे. विशालजीही त्याला काही विचारत नाहीत. थोड्याच वेळात रुद्राई ईश्वरीच्या घराबाहेर येतो. सुरुवातीला तो विचार करतो की आत जाऊ नये, पण मग थोडा वेळ विचार करून डोरबेल वाजवतो. बेलचा आवाज ऐकून ईश्वरी येते. रुद्राई ईश्वरीला पाहून काहीच बोलत नाही. तेव्हा ईश्वरी त्याला आत येण्यासाठी सांगते. रुद्राई आत येताच पायल त्यांना दोघांनाही बसायला सांगते आणि स्वतः कॉफी बनवायला जाते. रुद्राई शांत बसलेला असतो. मग तो ईश्वरीला म्हणतो, मी पायलला घ्यायला आलो होतो. ईश्वरी काहीच बोलत नाही. तेव्हा रुद्राई पुढे म्हणतो, मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. काही वेळ शांत राहून मला कळलं की तू नोकरी शोधते आहेस. जर तुला हवं असेल तर तू माझ्या कंपनीत जॉईन करू शकतेस. म्हणजे दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा माझ्या कंपनीत काम करू शकतेस. ईश्वरी थोड्या मंद आवाजात, तुमच्या कंपनीत काम करण्यापेक्षा मी नोकरीच करणार नाही. रुद्राई म्हणतो, काय म्हणालीस तू? पुन्हा एकदा सांग. ईश्वरी म्हणते, हेच की जिथे मला सुरक्षित वाटत नाही तिथे मी जाणं पसंत करत नाही. त्यामुळे तुमच्यासोबत काम करण्याचा प्रश्नच येत नाही. रुद्राईने आजपर्यंत कोणाचं इतकं ऐकलं नव्हतं. पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्याशी अशा प्रकारे बोलत होतं. अन्यथा रुद्राई जसं आहे तसं त्याच्याशी अशा प्रकारे बोलण्याची हिंमत कुणी करतही नाही, मग ते वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक. रुद्राईची सहनशक्ती संपते. रुद्राई थोड्या उंच आवाजात, असं काय केलं मी की तू माझ्याशी असं वागतेस? माझी चूक फक्त एवढीच आहे की माझ्यामुळे तुझं लग्न मोडलं. याशिवाय मी काही चूक केली असेल तर सांग. कधी तुला चुकीच्या नजरेनं पाहिलं का? किंवा कधी तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला का? सांग. ईश्वरीकडे काहीच उत्तर नव्हतं आणि ती काय उत्तर देणार? रुद्राई खरंच बोलत होता. ईश्वरी इतक्या वेळात रुद्राईला भेटली पण त्याने कधीही तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नव्हता. अगदी ते पूर्ण रात्र त्याच्या ताब्यात असतानाही त्याने असं काही केलं नव्हतं. ईश्वरीला शांत उभी पाहून रुद्राई म्हणतो, नाही ना उत्तर? मला माहीत होतंच असणारही नाही. तेवढ्यात रुद्राई पायलला आवाज देतो. पायल जी आतापर्यंत दोघांचं बोलणं ऐकत होती ती बाहेर येते. रुद्राई तिचा हात धरून तिला ईश्वरी समोर उभं करतो आणि ईश्वरीला म्हणतो, मला तू ओळखत नाहीस त्यामुळे माझं बोलणं तुला खोटं वाटू शकतं, पण पायल तुझी मैत्रीण आहे ना, तिला विचार, ती मला कधीपासून ओळखते. मग तो पायलकडे वळून म्हणतो, सांग पायल, कधी तुला माझ्यासोबत असुरक्षित वाटलं का? कधी असं वाटलं का की मी तुझ्यासोबत काही चुकीचं करू शकतो? पायल म्हणते, नाही भाऊ, कधीच नाही. मी तुम्हाला खूप चांगलं ओळखते. मग ईश्वरीकडे पाहून, मान्य आहे ईश्वरी, जे झालं ते चुकीचं होतं, पण माझा भाऊ असा अजिबात नाही आहे. तू भावाला चुकीचं समजते आहेस. रुद्राई म्हणतो, चल पायल. पायल म्हणते, भाऊ. पुढे पायल काही बोलणार इतक्यात रुद्राई तिला थांबवतो आणि म्हणतो, प्लीज पायल, आत्तासाठी चल. पायल एक नजर ईश्वरीकडे टाकते आणि पुढे निघते. रुद्राई ईश्वरीकडे वळून पाहतो आणि मग म्हणतो, आता मी स्वतःहून इथे येणार नाही, पण कधीही तुला काही गरज भासली तर मला सांग. मी नेहमी तुझ्यासाठी उपलब्ध असेन. आणि मला हेही वाटतं की माझ्यामुळे तुमच्या दोघींच्या मैत्रीवर काही परिणाम होऊ नये. इतकं बोलून रुद्राई निघून जातो आणि ईश्वरी डोळ्यात अश्रू घेऊन तिथेच उभी राहते, निशब्द. जे अश्रू ती आतापर्यंत थांबवून धरत होती ते आता ओघळू लागतात. ईश्वरीच्या मनात प्रश्न उठतो, का? शेवटी का कोणीच मला समजत नाही? मनात येत होतं, काश त्याने एकदा तरी वळून पाहिलं असतं, तिच्या डोळ्यातील ओल पाहिली असती. तो परका माणूसही तोंड वळून निघून गेला. खरंच द्वेष करणारेही इतक्या सहजपणे दूर जाऊ शकतात का?
हो, द्वेषच तर म्हणाला होता तो, पण द्वेष करणाऱ्यांना तितकी काळजी असते का जितकी कदाचित तो घेऊ लागला आहे. ईश्वरी हळूहळू पावलं टाकत आपल्या वडिलांच्या फोटोसमोर येऊन बसते आणि म्हणते, बाबा, आज जर तुम्ही माझ्यासोबत असता तर सगळं ठीक झालं असतं. कोणीही मला असं काही बोललं नसतं. दुसरीकडे रुद्राय पायलला सोडून आपल्या घराकडे निघतो. तो खूप रागात होता. तेवढ्यात तो रस्त्याच्या कडेला कार थांबवतो आणि बाहेर उतरतो आणि रागात स्वतःलाच प्रश्न विचारतो, का मला तिच्या बोलण्याचं इतकं वाईट वाटतंय? का मी तिच्याबद्दल इतका पॉझिटिव्ह होत चाललो आहे? का मला तर तिचा द्वेष करायला हवा होता ना? मग का? इतक्यात रागाच्या भरात तो आपल्या हाताने कारवर जोरात मारतो. काही वेळ तो तिथेच कारच्या बोनेटवर बसून सिगारेट ओढतो आणि मग घरी परततो. सरळ आपल्या रूममध्ये जातो आणि मग बाल्कनीत जाऊन बसतो आणि तिथेच बसता बसता झोपून जातो. तर दुसरीकडे ईश्वरी आपल्या वडिलांच्या फोटोसमोर रडत रडत झोपून जाते. एक आठवडा उलटून गेला होता, पण अजूनही बरंच काही तसंच होतं. रोहन आणि पायल रोज हॉस्पिटलला जात आणि रात्री परत येत. दोघेही रुद्र आणि ईश्वरीबद्दल चिंतित होते. पायल ईश्वरीला भेटायला जात होती, पण त्या दिवसानंतर रुद्राय तिला भेटायला गेला नव्हता आणि रोहन मात्र रुद्रायला भेटायला जात होता. रुद्राय आणि ईश्वरी दोघेही स्वतःला सामान्य दाखवत होते, पण प्रत्यक्षात त्यांच्या आत एक वादळ उसळत होतं. आज सकाळपासूनच ईश्वरी कामात गुंतली होती, कारण उद्या विजयजींची 13वी होती. आनंदजी आले होते, पण ना सुमित्राजी आल्या ना सुनीताजी. उद्या आनंदजींचा एकुलता एक मुलगा कबीरही येणार होता. तर दुसरीकडे रुद्राईनेही स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवून घेतलं होतं. सकाळी 9 वाजता ऑफिसला जाणं आणि रात्री 10 वाजता घरी येणं, हेच आता त्याचं रोजचं रुटीन बनलं होतं. लक्ष्मीजी आणि विशालजीही रुद्राईबद्दल चिंतेत होते. त्याने घरी बोलणं कमी केलं होतं. आता तो आधीसारखा नाश्त्याच्या वेळी लक्ष्मीजींना शोधत नव्हता. जर त्या टेबलवर भेटल्या तर ठीक, नाहीतर काही न खाता तो निघून जात होता. रात्री घरी येऊन रुद्राय जेवण करत असे आणि मग काही वेळ लक्ष्मीजींच्या मांडीवर डोकं ठेवून तो पडून राहत असे. मग उठून आपल्या रूममध्ये जाऊन झोपत असे. ना तो रोहनशी जास्त बोलत होता आणि पायल तिच्याशी तर अनेक दिवसांपासून रुद्रायचं काहीच बोलणं झालं नव्हतं. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.